श्री स्वामी समर्थ निशाराज वॉइस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आपण आज मार्गशीर्ष महिन्याचे उद्यापन कसे करणार आहोत ते ऐकणार आहोत। मार्गशीर्ष गुरुवार व्रत उद्यापन 2024 पाचवा गुरुवार अमावस्या आहे। तर उद्यापन कधी करायचे? 4 की 11 जानेवारीला उद्यापना दिवशी मासिक पाळी आले, सुतक आले तर काय करायचे, तर ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग सुरू करू। मार्गशीर्ष महिना 13 डिसेंबर 2023 ला सुरू झाला आहे व मार्गशीर्ष महिना समाप्ती 11 जानेवारी 2024 ला होत आहे। तसेच 11 जानेवारीला अमावस्या आहे। तर मार्गशीर्ष महिन्याचे व्रत जे करतात त्यांच्या मनात काही शंका आहेत की दरवर्षी 4 गुरुवार येतात व आपण 4 गुरुवार व्रत पूजा मांडणी करतो व 4थ्या गुरुवारी उद्यापन करतो, कुमारिका किंवा सावासनी घरी बोलवतो। पण ह्या वर्षी 5 गुरुवार आले आहेत व शेवटच्या म्हणजे 5व्या गुरुवारी अमावस्या आहे। तर काय करावे? आज आपण ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत। आपण मार्गशीर्षच्या 4 गुरुवार व्रत पूजा मांडणी करायची आहे। तसेच 5व्या गुरुवारी सुद्धा व्रत व पूजा मांडणी करायची आहे। ह्या वर्षी 5 गुरुवार आहेत तर आपल्याला अजून 1 दिवस व्रत पूजा करायला मिळत आहे। 11 जानेवारीला 2024 गुरुवारी ह्या दिवशी अमावस्या आहे। तर ह्या दिवशी आपण मार्गशीर्ष महिन्याचे व्रत पूजा मांडणी नेहमीप्रमाणेच करायची आहे। अमावस्या ही तिथी शुभच असते। आपण दिवाळीच्या वेळी अमावस्या ह्या तिथीलाच लक्ष्मीपूजन करतो। अमावस्या तिथी असली तरी गुरुवारचे उद्यापन आपण करू शकतो। तसेच कुमारिका किंवा सावाक्षण महिला घरी संध्याकाळी बोलून हळदी कुंकू करून भेटवस्तू व लाल फूल देऊन महालक्ष्मीचे व्रताचे पुस्तके देऊन खीर किंवा बासुंदी सेवन करण्यास द्यावे। आणि महालक्ष्मी व्रताचे पुस्तक देणे शुभ तर असतेच, त्यामुळे ते नक्की द्यावे। आणि अजून एक गोष्ट म्हणजे अमावस्या संध्याकाळी आहे। अमावस्या संध्याकाळी 5:27 समाप्ती होणार आहे। तर आपण 5:27 झाल्यानंतर सुद्धा उद्यापन करू शकतो, नैवेद्य किंवा हळदी कुंकू करू शकतो। 11 जानेवारीला ज्या महिलांना काही अडचणीमुळे उद्यापन करणे शक्य नसेल, म्हणजेच मासिक पाळी येणार असेल किंवा बाहेरगावी जायचं असेल किंवा कोणत्या सुद्धा अन्य कारणामुळे उद्यापन करणे शक्य नसेल, त्यांनी 4थ्या गुरुवारी उद्यापन केले तरी चालू शकते। मार्गशीर्ष महिन्याच्या 5ही गुरुवारी व्रत व पूजा मांडणी करून मनोभावे हे व्रत करावे। त्यामुळे आपल्या घरात नेहमी लक्ष्मी माताची कृपा राहून सुख समृद्धी वैभव यश आपल्याला मिळते। मग मार्गशीर्ष महिन्याच्या 5ही गुरुवारी व्रत पूजा करून झाल्यावर तसेच उद्यापन झाल्यावर पूजेचे साहित्य म्हणजेच कलशावरी नारळ, फूल, पान हे सर्व नदीमध्ये विसर्जित करावे। तर माझी ही माहिती आवडलीस तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय लक्ष्मी माता।